नमस्कार, माझ्या सोलकढी थाट या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी डोसा बॅटरपासून आप्पे बनवण्याची रेसिपी तुम्हाला दाखवते. आता मी एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये आप्पे पीठ घेते. डोसा पीठ तुम्ही लेफ्ट ओव्हर घेतला, उरलेला डोसा पीठ घेतला तरी चालेल. याच्यासाठी त्याच्यामध्ये मी कांदा, गोबी, गाजर, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट आणि वरून राई, हिंग, कढीपत्ता आणि उडीद डाळ यांची फोडणी. अशी वरून फोडणी टाकायची. अर्धा चमचा मिरी पूड टाकली. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे आप्पे तुम्ही गरम गरम खाण्यासाठी देऊ शकता. परत मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे देण्यासाठी. तर तेवढ्याच भाज्याही पोटात जातात मुलांच्या. यामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्या टाकू शकता. सिमला मिरची, टोमॅटो, घरात ज्या उपलब्ध असतील त्या कोणत्याही भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता. आता हे बॅटर रेडी झालं आहे आप्पे करण्यासाठी. अशी कन्सिस्टन्सी हवी, या प्रकारची कन्सिस्टन्सी हवी. आता मी हे आप्पे पात्र गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये आप्पे करून दाखवते. आता मी गॅसवर आप्पे पात्र ठेवलं आहे तापत. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून ते ब्रशने ग्रीस करून घेते. असं आप्पे पात्रामध्ये एक एक चमचा टाकून घ्यायचं. असं भाजून झाल्यावर परतून घ्यायचं दुसरी साईड भाजण्यासाठी. प्रकारे आपले हे आप्पे भाजून झालेत, ते मी आता प्लेटमध्ये काढून घेते. अशा प्रकारे गरम गरम आप्पे तुम्ही चटणीसोबत आणि सॉससोबत देऊ शकता. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.